राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच सरसकट कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। त्यासाठी थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्ह्यातून मागवण्यात आल्याचं समजतंय। कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे प्रत्यक्ष खात्यात जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे। कर्जमाफीचे सर्व निकष पूर्ण केल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आणि ते पैसे कर्जमाफीचे पैसे आता कटून जाण्याचे SMS तुम्हाला येणार आहे। संपूर्ण सविस्तर माहिती हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण की अखेर 52 लाख शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी राज्य सरकारने करवण्याचा निर्णय इथं ठरवलेला आहे। गेल्या 5 वर्षापासून वाट बघत असलेले कर्जमाफी अखेर येत्या 2 दिवसाच्या आतमध्ये होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे। तर शेतकऱ्यांना अर्जंटमध्ये 5 कागदपत्रे तयार ठेवायला त्यांनी सांगितलेलं आहे। तर ते कोणते 5 कागदपत्रे असणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, पात्र अपात्र यादी इथं जाहीर करण्यात आलेली आहे। संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर बघा, शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे नसतील तर त्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नसल्याचं देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। तर बघा, येत्या 2 दिवसाच्या आतमध्ये इथं कर्जमाफी तुमची होणार आहे। तर बघा, या कर्जमाफीसाठी समिती देखील नेमली आहे। समितीकडून आता तुम्हाला 5 कागदपत्रांची मागणी इथं केली जाणार आहे, म्हणजेच 5 कागदपत्राच्या माध्यमातून तुमची चौकशी होणार आहे। त्यामुळे आता 15 बँकेतील सरसकट 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होण्याचा SMS तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। 15 बँकांना सरसकट सरकारने इथं कर्जमाफी करण्यासाठी 34,000 कोटीची निधी वितरित केलेली आहे। तर त्या कोणत्या 15 बँका असणार आहे, त्यामध्ये तुमच्या बँकेचं नाव आहे का, हे यादी तुम्हाला समोर मी सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केल्या, त्या समितीतील काही अधिकारी तुमच्या घरी येऊन आताच 5 कागदपत्रे चेक करू शकतो, म्हणून तुम्हाला हे तातडीने 5 कागदपत्रे तयार ठेवायची आहे। ज्या शेतकऱ्यांकडे हे 5 कागदपत्रे नसतील त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। याचं जसं की आता संपूर्ण GR मी तुम्हाला दाखवतो। 15 बँकेमधील सरसकट 2 लाख रुपये कट होण्याचा मेसेज इथं तुम्हाला येणार आहे आणि कट होणे हे देखील सुरुवात झालेली आहे। तर पूर्णपणे शेवटच्या टप्प्यामध्ये आता हे कर्जमाफी आलेली आहे। 15 बँकेतून त्या ठिकाणी पैसे कट व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। मग आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओला बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की मी जिल्ह्यांची यादी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगणार आहे। तर बघा, इथं अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही ज्यांच्याकडे हे 5 कागदपत्रे नसतील। 5 कागदपत्रे लवकरात लवकर तुम्हाला तयार ठेवायला मुख्यमंत्री साहेबांनी इथं सांगितलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी, आता 15 बँकेतून या ठिकाणी तुम्हाला कर्जमाफ कधी होण्याचा SMS येऊ शकतो, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की 15 बँकेची नावे इथं लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। फक्त याच 15 बँकेमध्ये 34,000 कोटींचा निधी वितरित केला आहे सरकारने, कारण की कर्जमाफी शेतकरी प्रतीक्षामध्ये होते। तर आता लवकरात लवकर 2 दिवसामध्ये तुमची कर्जमाफी व्हायला सुरुवात झालेली आहे। याच्या जसं की तुम्हाला 5 कागदपत्रे कोणते असणार आहे हे महत्त्वाचं असणार आहे। तर व्हिडिओला लांब न करता आपण शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओला नक्की बघायचं आहे। तर बघा, हे 5 कागदपत्रेची नावे मी तुम्हाला सांगतो, कारण की सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। तर सर्वात पहिल्यांदा या 15 बँकेतील सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। 2 लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। बँकेची नावे तुम्हाला या ठिकाणी सर्वात आधी सांगतो। देशातील सर्वात मोठी सहकारी बँक म्हणून ओळखली जात असतो, म्हणजेच पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे पोस्टाची बँक सुद्धा आपण त्याला म्हणत असतो। तर पोस्ट पेमेंट बँकमध्ये जर का तुमचं खातं असेल तर अत्यंत खुशखबर तुमच्यासाठी असणार आहे। त्यानंतर आहे बँक ऑफ बडोदा, ही पण सरकारी बँक आहे। याच्या आतमध्ये म्हणजे हे 2 दिवसाच्या नंतर तुमची सरसकट कर्जमाफी व्हायला सुरुवात होणार आहे। तर सुरुवात झालेली आहे, परंतु तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं बघत आहात हे कमेंटमध्ये तुम्हाला नक्की सांगायचं आहे। आता बघा, 2 दिवसाच्या आतमध्ये कर्ज हे शेतकऱ्यांचं माफ करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी बँकेचे नाव सांगतो, त्यानंतर कोणकोणती कागदपत्रे अर्जंट तुम्हाला काढून ठेवायला सरकारने सांगितले आहे। ती कागदपत्रे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की त्याचं कारण म्हणजे हे कागदपत्रे जर तुमच्या जवळ नसतील तर तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा होणार नाही, कारण की सरकारने समिती नेमल्या। या समितीमध्ये काही अधिकारी आहे, ते तुम्हाला 2 कागदपत्र्यांची मागणी सुद्धा करत आहे। हे 2 कागदपत्रे नसतील तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामुळे कोणकोणती कागदपत्रे आहे नक्की बघा। बँका सांगतो, पुढची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। जर स्टेट बँकेत जर का तुम्ही कर्ज काढलं असेल ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं। सरसकट कर्जमाफी तुमची होणार नाही, म्हणजे 2 लाखापर्यंत सरकारच्या माध्यमातून कर्जमाफ होणार आहे।
त्यानंतर पुढची बँक आहे महाराष्ट्र बँक. यामध्ये सुद्धा जवळपास 70 ते 80% शेतकऱ्यांनी कर्ज काढून ठेवलेले आहे. याचं सुद्धा कर्ज माफ होणार आहे. त्यानंतर पुढची बँक सांगतो, सगळ्यात मोठी म्हणून हे बँक ओळखल्या जाते म्हणजे HDFC बँक. HDFC बँक झाल्यानंतर ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक. शेतकऱ्यांनी यामध्ये 70 ते 80% शेतकऱ्यांनी यामध्ये कर्ज काढून ठेवलं आहे. तर हे तुम्हाला नक्की समजायचं आहे. सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती, तर त्या बँकेमध्ये सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, तर अशा सर्व बँक ऑफ इंडिया झाल्यानंतर इथं कोटक महिंद्रा बँक मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. या सर्व बँकेतील कर्ज माफ होणार आहे. जर का मी कुठल्या बँकेचं नाव घेतलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे, जेणेकरून मी तुम्हाला आन्सर करून देईल. तर बघा, हे कागदपत्र तुमच्या जवळ नसतील तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही. महाराष्ट्र राज्याचे शेतकरी असाल तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे कागदपत्रे कोणते असणार आहे, तर अत्यंत महत्त्वाचे तातडीने कागदपत्र तुम्हाला जमा करून ठेवायचे आहे. कागदपत्रे नवीन आहे तर कागदपत्रे काही तुम्हाला जुने देखील यामध्ये मी सांगणार आहे. 2 कागदपत्रे जुने आणि 3 कागदपत्रे नवीन, असे तुम्हाला 5 कागदपत्रे इथं सरकारने सांगितलेलं आहे. तर बघा, इथं गोरगरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार आहे. कारण की बघा, वार्षिक उत्पन्न तुमचं 10 लाख असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही. वार्षिक उत्पन्न जर का तुमचं 5 लाखाच्या आतील असेल आणि 2.5 लाखाच्या आतील असेल तर सरसकट कर्जमाफी, 5 लाखाच्या आतील असेल तर 2 लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होणार आहे असल्याचं शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्हाला मी कागदपत्र सांगतो. पॅन कार्ड. आता पॅन कार्डवर तुमचं इन्कम, इथं टॅक्स तुम्ही भरत आहे का, इन्कम टॅक्स तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का हे चेक केलं जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला देखील आपण त्याला गावखेड्यामध्ये म्हणत असतो. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे. तर उत्पन्नाच्या दाखल्यावरती देखील तुमचं चेक केलं जाणार आहे की वार्षिक उत्पन्न किती आहे. तर खरोखर तुमचं वार्षिक उत्पन्न 10 लाख आहे, 5 लाख आहे, 2.5 लाख आहे. 2.5 लाख असेल तर सरसकट कर्जमाफी, 5 लाख असेल तर 2 लाखापर्यंत कर्जमाफी, 10 लाख असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे रहिवासी दाखला. आता सर्व शेतकऱ्यांना वाटत असेल की रहिवासी दाखला कशासाठी लागणार, तर रहिवासी दाखला याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे की तुम्ही महाराष्ट्रातले शेतकरी आहात का. आता भरपूरचे राजस्थान, हरियाणा, त्यानंतर जसं की बिहार, उत्तर प्रदेश, तर ह्या सर्व स्टेटमधून जे काही शेतकरी इथं कामाला येत असतो, इथं शेतजमीन घेत असतो आणि इथल्याच बँकेतनं ते कर्ज घेत असतो आणि सांगत असतो की आमची महाराष्ट्रामध्ये शेती आहे, तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. त्यांचा कर्जमाफीचा फायद्यापासून वंचितच राहावं लागणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड. आधार कार्डवरती तुमचं जे काही नाव असणार आहे ते तुमच्या बँक पासबुकवरती सेम असायला पाहिजे. जर का तुमचं बँक पासबुकवरती 7/12वरती तुमचं नाव सेम नसेल तर तुम्हाला कदाचित अपडेट करायची आवश्यकता पडू शकते. तर आधार कार्ड अपडेट करून घ्या. 7/12वरती तुमचं जे नाव असेल तेच नाव तुमच्या आधार कार्डवरती असायला पाहिजे, तेच नाव तुमच्या बँक पासबुकवरती असायला पाहिजे, तेच नाव तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवर असायला पाहिजे आणि पॅन कार्डवर तर असायला पाहिजे, रहिवासी दाखल्यावरती असायला पाहिजे. सर्व नावे तुमची एकच असायला पाहिजे, सारखे नाव तिथं दिसायला हवे. नाहीतर तुम्हाला कर्जमाफीचा फायद्यासाठी तुम्हाला अर्जंटमध्ये हे डॉक्युमेंट सांगितलं जाणार आहे आणि तुम्ही अपडेट करायला जाल तोपर्यंत तुमच्या कर्जमाफीची लिस्ट हे समोर वाढून जाणार आणि तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे. म्हणजे तुमचं काम हे पेंडिंगमध्ये राहणार. त्यासाठी आताच तुम्हाला हे तातडीने काम करून घ्यायचं आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर बघा महत्त्वाची अट, तर ज्या शेतकऱ्यांकडे 10 एकर, 20 एकर, 30 एकर, 50 एकर अशी जर का शेतजमीन असेल तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, त्यांना वंचितच राहावं लागणार आहे. आता खरोखर शेतकऱ्यांना कोणत्या ह्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, त्यांच्याकडे नेमकं जमीन किती असायला पाहिजे. 5 एकरपेक्षा जास्त जमीन त्यांच्याकडे असायला नव्हे आणि 2 एकर तर सर्व शेतकऱ्यांकडे जर सरसकट जमीन असेल तर त्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला अटी शर्ती सांगितलेल्या आहे. तर अशा पद्धतीची माहिती तुम्हाला शेतकरी संदर्भातील आणि कोणत्या शेतकऱ्यांची मी सरसकट कर्जमाफी होणार हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशी माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असंच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.